मात्र तरीही शेत शिवारातील पाणी अद्यापही ओसरलं नाही। त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा 10 एकरवरील कांदा हा सडून खराब झालाय। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी शेतातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणीची लगबग सुरू केली। पावसामध्ये नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला। त्यामुळे सोयाबीन उत्पादक आणि फळ बागायतदार हवालदिल झालेत। तर पपईला देखील चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही गावं अतिवृष्टी आणि पुराने बाधित झाली आहेत। संपूर्ण पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खचलाय। अशातच सोलापूरचे जिल्हाधिकारी त्यांच्या वाढदिवशी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांना धीर दिला। रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणीही शेकापकडून करण्यात आली। परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने भंडाऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। जालना जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केलाय। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा अहवाल 72 तासात सादर न करता 7 दिवस कार्यालयातच ठेवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पावसाने पिकांचं नुकसान झालं, हा ओला दुष्काळ नाही तर काय आहे असा सवाल राजू शेट्टींनी विचारलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची व्याख्या सविस्तर समजून सांगावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाल्याने ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। 2 ते 3 दिवसापासून वेबसाईट उघडत नसल्याने महा ई सेवा केंद्राबाहेर महिलांनी गर्दी केली, तर केंद्र चालकही त्रस्त झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाचं काम रखडल्याने रेवस रेड्डी सागरी महामार्गाला मोठा ब्रेक लागलाय। कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या महामार्गाची संकल्पना करण्यात आली होती, मात्र अद्यापही दाभोळ वेलदूर दरम्यानचा हा 3 किलोमीटर लांबीचा पुलाचा प्रकल्प कागदावरच आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यातील दत्तापूर सेवा सहकारी संघ, चांदूर खरेदी विक्री संघ तसेच धामणगाव चांदूर रेल्वे बाजार समितीच्या वतीने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,53,000 रुपयांचे धनादेश देण्यात आले। पुण्याच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनामध्ये मोठा धोका निर्माण झालाय। ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतलाय। चिपळूणमध्ये वन्यजीव छायाचित्रकांची अनोखी गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलं। या गॅलरीमध्ये कोकणातील वन्यप्राणी, पक्षी आणि निसर्ग सौंदर्य यांची दुर्मिळ छायाचित्र तसेच त्यासोबतची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे। कुर्ला, नागपूर, अहिल्यानगर नंतर आता अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागलेत। सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्याने भाजपचे खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत। असे बॅनर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान अमरावतीमध्ये शिजतंय असा खळबळजनक आरोप अनिल बोंडेंनी केलाय। कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे। पुणे पोलीस निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्याच्या तयारीत आहेत। पासपोर्ट काढताना निलेश घायवळ यांनी खोटी कागदपत्र दिल्याचा संशय पोलिसांना असून तसे उघडकीस आलं तर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता आहे। माओवाद्यांचा युद्धबंदीचा मुद्दा माओवाद्यांचा सर्वोच्च नेता भूपतीने मांडला होता। सशस्त्र लढा तात्पुरता थांबवण्याचं आणि युद्धबंदीच्या मुद्द्यामुळे गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या संघटनेत मतभेद उघड झाले, तर भूपतीच्या भूमिकेच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी विभागीय समितीने 3 पत्रक जारी केली आहेत।
नंदुरबारमध्ये जिल्हा नियोजन समितीद्वारे करण्यात येणारी कामं रखडल्यानं पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि कारवाईचे संदेश दिले. अधिकारी आणि ठेकेदारांवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांकडून 15 दिवसांमध्ये कारणं मागवण्यात आली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषद भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आदिवासी समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीतील झालेल्या बैठकीत बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांवर आदिवासी समाजाने कडाडून निषेध व्यक्त केलाय. सिंधुदुर्गात 4 बेपत्तांपैकी एका पर्यटकाचा मृतदेह रात्री उशिरा आरवली सागर तीर्थ किनाऱ्यावर मिळाला, तर अन्य तिघांची शोध मोहीम सुरू आहे. यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस सारखी पिकं धोक्यात आली आहेत. कापसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कापसाच्या बोंडांची वाढ खुंटली आहे, तर काही बोंड सडायला सुरुवात झाली. बोंड फुटलेला कापूस काळा पडत असल्यानं शेतकरी हतबल झालाय. मालेगावच्या वडेल येथे देवी विसर्जनासाठी गेलेले 2 तरुण मोसम नदीमध्ये बुडाले. बुडणाऱ्या एका तरुणाला वाचवण्यात यश आलं, मात्र दुसऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. जयेंद्र भदाणे असं या तरुणाचं नाव आहे. वाशिम जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं, तर प्रशासनानं या खरीप हंगामातील 793 गावांची सरासरी पैसेवारी 47 अशी जाहीर केली आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळी सवलती लागू करण्याची मागणी होती. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचा सांगलीमध्ये जीवनगौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं सन्मान करण्यात आला. आभाळ माया फाउंडेशन आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हा सन्मान करण्यात आलाय. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महोत्सवाला अखंड भारताचं स्वरूप आलंय. 25 राज्यातील 5000 विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती आणि सांस्कृतिक सादरीकरण यावेळी करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलंय. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. 2 सप्टेंबरला काढलेला हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. ओबीसी बैठकीत उपस्थित असलेल्या ओबीसी नेत्यांची मागणी. दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करा. जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. GR रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सवाल. आमच्या हक्काचं संरक्षण करण्यात सरकार कमी पडतंय. जरांगेंना रेड कार्पेट का टाकलं जातंय? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल. तर सरकारचा GR संविधान विरोधी असल्याचं मत. रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा. कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं असा परबांनी केलेला सवाल. तर बाळासाहेबांच्या पार्थिव प्रकरणाबाबत CBI चौकशीची कदमांची मागणी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदमांना कोर्टात खेचणार अनिल परबांचा इशारा. उद्धव ठाकरे वाईट होते तर 2014ला मंत्रिपद का घेतलं? अनिल परबांचा रामदास कदमांना सवाल. तर महापालिका निवडणुकीच्या पूर्वी लोकांचं लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याचा आरोप. मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर उद्धव ठाकरे खरे गद्दार. रामदास कदमांचा ठाकरेंना टोला. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं आधार कार्डही खोटं असल्याचं समोर. आधार कार्डवर अस्तित्वातच नसलेला पत्ता.
पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 140 धावांनी विजय. जडेजा आणि सिराज ठरले हिरो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट आणि रोहितचं कमबॅक, तर शुभमन गिल भारताचा कर्णधार.